दर्शको हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात मी पूर्वा कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. दर्शको हो, आजच्या या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि अनेक आव्हानं आज आपल्याला पेलावी लागत असतात. खरं म्हणजे हे सगळं करताना सुद्धा मनाशी अनेक नवीन स्वप्न घेऊन माणूस पुढे जात असतो आणि हे सर्व करायचं म्हटलं तर माणसाचं मनोधैर्य जेवढं पक्कं असणं जरुरी आहे ना, तेवढंच त्याचं आर्थिक बळ सुद्धा पक्कं असणं जरुरी आहे. आज आपण वर्तमान जगताना आजचा विचार करतो आणि आज सुखाने, समाधानाने, आनंदाने कसं जगू शकतो हे बघतो. पण हे सर्व करताना आपलं भविष्यही सुरक्षित राहावं याचा विचार करणं सुद्धा तेवढाच जरुरी आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आपला आहे आजची गुंतवणूक भविष्याची तरतूद. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत अर्थविशेषज्ञ डॉक्टर मृण्मयी कानेटकर. मृण्मयी नमस्कार. नमस्कार. मृण्मयीने फार लहान वयामध्ये यशाचा टप्पा गाठलेला आहे. थोडक्यात तिचा परिचय मी आपल्याला करून देते. मृण्मयी कानेटकर या BCom आणि MCom झालेल्या आहेत. तसंच यांनी MBA सुद्धा केलेलं आहे आणि त्याबरोबरच यांचं PhD झालेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी या ठिकाणाहून. आणि त्या सध्या डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट CP and बिरार या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पेपर्स प्रकाशित झालेले आहेत. आणि याबरोबरच त्यांच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, वर्कशॉप्स आणि सेमिनार तसंच कॉन्फरन्सेस सुद्धा झालेल्या आहेत. आणि त्याबरोबरच इंटरनल बँकिंग किट जनरेशन डिव्हाइस त्यांनी डिझाईन केलेला आहे. आणि आतापर्यंत त्यांची 7 पुस्तकं कॉमर्स या विषयाशी संबंधित प्रकाशित झालेली आहेत. खरं तर वयाच्या 30व्या वर्षापर्यंत ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, हे खूप मोठं यश आहे. आणि अनेक वर्षांपासून मृण्मयी ही अभ्यास करते आहे आणि आपलं जे काही ज्ञान आहे ते इतरांना देते आहे. आणि मृण्मयी, कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मृण्मयी, आज आपला विषय आहे आजची गुंतवणूक भविष्याची तरतूद. खरं तर गुंतवणूक म्हणा किंवा अर्थविषय, वित्त विषय हा महिलांसाठी जरी घरात महत्त्वाचा असला तरी त्याचा अभ्यास करणं हे थोडंसं कठीण असतं आणि महिला या विषयाकडे फार कमी वळतात. पण तू या विषयाकडे कशी काय वळलीस? मी माझ्या घरीच बघितलं आहे लहानपणापासून. माझे आई वडील दोघेही कॉमर्स फील्डचे आहेत. अच्छा. त्यामुळे रुची माझी तशीच निर्माण झाली आहे लहानपणापासून. माझी आई सुद्धा एक लेक्चरर आहे, आता प्रिन्सिपल झाली आहे ती कॉलेजची. आणि माझे वडील ICW आहेत. त्यामुळे तिथूनच मला वित्त हा विषय जो आहे तो खूपच रुची देतो. आणि जेव्हा तुझं 12वी झालं त्यानंतर आपण कॉमर्सकडे वळावं तर हे आधीपासूनच तू ठरवलेलं होतं? हो, ॲक्च्युली 10वीतच ठरवलं होतं मी, कारण 11वी पासूनच कॉमर्स घेतलं आहे. त्याच्यामुळे मी लहानपणीच ठरवलं होतं की मी कॉमर्समध्येच म्हणजे पुढे जाणार आहे. अच्छा अच्छा. आणि आज तू हा एवढा सगळा अभ्यास करते आहे, अर्थविषयक किंवा वित्तविषयक जो काही तुझा अभ्यास आहे, हे सगळं करताना तुला काय वाटतं? म्हणजे काय तुझा अजून पुढे एम आहे? या विषयात खूप कमी जण इंटरेस्ट घेतात. सगळे जणांना सायन्स आणि आर्ट्स या विषयामध्येच रुची असते. कॉमर्समध्ये स्पेशली मग घ्यायचं तर काय HR घ्यायचं किंवा मार्केटिंग घ्यायचं. फायनान्स म्हणजे वित्त हा सब्जेक्ट खूप कमी लोक घेतात. तर माझी इच्छा आहे की पुष्कळ लोकांपर्यंत हा माझा मेसेज पोचावा की वित्त इतकं घाबरण्यासारखा विषय नाही आहे. हा विषय घ्यावा, याच्यात खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप भविष्यासाठी जी आपली कॉमर्स आहे, इकॉनॉमी जी आहे ती कॉमर्समुळेच आहे. वाणिज्य आपण ज्याला म्हणतो. बरोबर. तर वाणिज्यामुळे वित्त हे खूप महत्त्वाचा त्याच्यात ॲस्पेक्ट असतो. तर त्या विषयाकडे वळलो तर आपली आर्थिक परिस्थिती अजून बदलेल, आपल्या भारताला खूप त्याचा फायदा होईल. नक्कीच. आणि मला वाटतं महिलांनी विशेषतः ज्या कुटुंबाच्या फार मोठ्या आधार असतात तर त्यांनी जर या विषयात लक्ष घातलं तर फार म्हणजे कुटुंबासाठी आणि पर्यायाने देशासाठी सुद्धा ही खूप चांगली बाब असू शकते. हो, बरोबर. आता आपण खरं तर आजच्या विषयाकडे वळूया. गुंतवणूक आणि भविष्याची तरतूद. खरं तर असं असतं की आजकाल फार सगळं बदललेलं आहे. म्हणजे लोकांच्या आनंदाच्या संकल्पना, आजची एन्जॉयमेंटच्या संकल्पना या सगळ्या बदललेल्या आहेत. म्हणजे बरेच वेळा आजचा विचार करू, उद्याचं उद्या पाहू, असं एक विचारसरणी पण काही लोकांमध्ये असते.
तर याविषयी तुझं काय मत आहे, म्हणजे गुंतवणूक हा विषय घेताना काय सांगशील? हो, आपली आमची जी पिढी आहे ती म्हणजे असा विचार करते की आपण पुढचं बघू, नंतर बघू. त्यांना पूर्णपणे त्याबद्दल जागरूकता आहे, कारण आपल्याला आता तंत्रज्ञानाचा एवढा मोठा वरदान मिळालेलं आहे. सगळ्या गोष्टी लवकर कळतात इंस्टाग्राम थ्रू, फेसबुक थ्रू. तर तंत्रज्ञान हे खूपच मोठा वरदान आहे, पण तो कुठेतरी शाप आहे असं पण सुरू आहे. कारण आजची आपली जी पिढी आहे त्यांना ज्ञान तर पूर्ण आहे, पण करायची इच्छा नाही आहे. ते असं विचार करतात की पुढे बघू, आपण काय करायचं ते नंतर बघू ना, किंवा गुंतवणूक म्हणजे नुसतं ट्रेडिंग एवढंच त्यांना माहिती आहे, त्याच्या पुढे काही नाही. पण असं नाही आहे. गुंतवणूक खूप मोठा हा असा ॲस्पेक्ट आहे ज्यावर आपण ते म्हणजे त्याच्या पुढे आपण जाऊ शकतो. नुसतं गुंतवणूक म्हणजे ट्रेडिंग नव्हे, तर त्याच्यात खूप मोठा असा सखोल गोष्ट आहे ती, ज्याच्यात आपण खूप अभ्यास करणे गरजेचं आहे. हो, म्हणजे आज आपण थोडंसं लक्ष देऊन खर्च केला आणि आपली गुंतवणूक केली तर उद्याचं भविष्य नक्कीच चांगलं होऊ शकतं, हे आपण आजच्या पिढीला सांगू शकतो. तुझा याविषयी खूप अभ्यास आहे. गुंतवणूक कुठे कुठे करायची आणि कुठल्या गोष्टी सुरक्षित असतात याविषयी पण आपण थोडंसं बोलूया. कोणते कोणते मार्ग आहेत म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी? तसे तर सोपे मार्ग म्हणजे सगळ्यांना माहितीच असतील. बँक ठेव म्हणजे FD आणि RD साठी जे असतं. मग शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करू शकता, म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, विमा योजना आहेत LIC त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, आणि आता नवीन चलन जे आहे जे डिजिटल टेक्नॉलॉजी त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अच्छा अच्छा. हो, कारण की हे सगळे प्रकार असतात, पण नेमकं म्हणजे सुरक्षित काय आहे हा सुद्धा खूप जणांना प्रश्न असतो. सुरक्षित म्हणजे जोखीम तर सगळ्याच याच्यात असते. तर आपण त्याला लक्षपूर्वक आणि पूर्ण त्याबद्दल ज्ञान प्राप्त करून सपोज केलं तर ते म्हणजे जोखीम तर सगळ्याच याच्यात आहे. म्हणजे म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही कराल तर जोखीम आहेच, FD मध्ये कराल तर तसं FD आणि RD सगळ्यात सेफेस्ट असतं, पण जोखीम सगळीकडे थोड्या स्तरावर असतेच. त्यामुळे त्याबद्दल ज्ञान प्राप्त करणं खूप हे आवश्यक आहे. नक्कीच, कारण की आजकाल अनेक इन्शुरन्स कंपनीज ज्या प्रायव्हेट असतात त्या किंवा बँक्स प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, आणि अशा ठिकाणी सुद्धा म्हणजे आपण बघतो की रेट ऑफ इंटरेस्ट जे व्याजदर आहे हा जास्त असतो, आणि लोक साहजिकच त्याकडे आकर्षित होतात. पण हे कितपत सुरक्षित आहे याविषयी काय सांगशील? तर त्यामध्ये असं बघायचं की AAA रेटिंगच्या ज्या कंपनीज असतील त्याच आपण निवडाव्या, ज्यामध्ये कस्टमर सर्व्हिस आपल्याला एकदम छान मिळेल तीच आपण कंपनी बघावी. आणि जे एजंट्स असतात, फ्रॉड एजंट्स, त्यापासून सावध राहणं जरुरी आहे. काही जाहिराती पण येतात आपल्याला म्हणणार आहे की आमची कंपनी खूप चांगली आहे, पण त्यामध्ये फसू नये आणि पूर्णपणे त्याबद्दल साक्षरता हवी, अशाच कंपनीज घ्याव्या. नक्कीच. आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण गुंतवणूक करताना अनेक जणांचा म्हणजे पूर्ण एक बजेट असतं, आर्थिक बजेट असतं, आणि त्यातून थोडे पैसे बाजूला ठेवून माणूस गुंतवणूक करत असतो, आणि अशा वेळेला फार महत्त्वाचा निर्णय तो घ्यायचा असतो. तर काय सांगशील याविषयी की आपण म्हणजे कुठला उद्देश आपला असला पाहिजे? असं म्हणेन की गरजेनुसारच, गरज असेल तरच तुम्ही गुंतवणूक करा. आणि काही कारण असेल, म्हणजे जसं तुम्हाला फ्युचरमध्ये मुलीचं लग्न असेल किंवा शिक्षणात जायचं असेल, परदेशी जायचं असेल, तर असे कारण असतील तरच गुंतवणूक करा. आणि ऑफकोर्स ती जी असेल तुमची कंपनी किंवा बँक, तर त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करताय तर ती वेबसाईट्सवर असली पाहिजे. अच्छा. RBIच्या अंडर असेल तर बँका रजिस्टर्ड असल्या पाहिजे वेबसाईटवर. इन्शुरन्स असेल तर IRDAच्या वेबसाईटवर असल्या पाहिजे, त्यांची नोंदणी असली पाहिजे, तरच तुम्ही गुंतवणूक करा. अच्छा, म्हणजे आपण जे काही आज डिजिटलायझेशन झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे, हे सुद्धा आपण तपासून घेतलं पाहिजे. तर ते सुद्धा ते खूप गरजेचं आहे, कारण आता ऑनलाईनच खूप जास्ती आपल्या फ्रॉड्स होतात आहे, त्यामुळे त्याबद्दल खूप साक्षरता असणं खूप जरुरी आहे. हो, नक्कीच. म्हणजे ही जागरूकता आपण कशी म्हणजे निर्माण करू शकतो असं तुला वाटतं? जागरूकता तर आता वेबिनार्स किंवा सेमिनार्स या थ्रू स्टुडंट्स मध्ये आपण अवेअरनेस जनरेट करू शकतो. त्याबद्दल जाहिराती देऊ शकतो आपण. नक्कीच. न्यूजपेपर मध्ये त्याच्याबद्दल जाहिराती देऊ शकतो, आणि ऑनलाईन जे आपल्याला फेसबुक, इंस्टाग्रामची देण आहे त्यावर आपण न्यूज याबद्दल देऊ शकतो, साक्षरतेकरता, जागरूकतेकरता.
आणि त्यासाठी मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी जे काही आज टेक्निक्स आलेले आहेत, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, तर हे शिकण्यासाठी सुद्धा थोडंसं पुढाकार घेणं जरुरी आहे. कारण अनेकदा नवी पिढी यामध्ये साक्षर असते, पण जे थोडेसे प्रौढ लोक असतात किंवा वृद्ध असतात, या अशा लोकांना जेव्हा गुंतवणूक करायची असते तर त्यावेळी त्यांना मोठा प्रश्न पडतो की जाणंही होत नाही. म्हणजे वृद्धांना किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळेस ऑनलाईन साक्षर असणं किंवा मग शासनाच्या काही सुविधा यामध्ये आहे का? म्हणजे त्यासाठी काय उपाययोजना असतात? पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF असतं, जे 15 वर्षापर्यंत आपण मॅच्युरिटी पिरियड असतो, 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतो. मग NPS आहे, जसं नॅशनल पेन्शन स्कीम, त्याच्यात NSC आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. कृषी पत्र जे आहे ते पण आपल्याला देण आहे दिलेली, आणि PM मुद्रा योजना आहे, त्यामध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तर असे काही आहे सरकार मान्यता ज्यांनी गुंतवणूक, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण ही सगळी गुंतवणूक करतो तर अशा वेळेला म्हणजे महिलांसाठी विशेष काही सुविधा असतात का? कारण की सखी सह्याद्री म्हटल्यानंतर महिला विशेषतः हा कार्यक्रम ऐकतात, ग्रामीण भागातल्या महिला असो किंवा शहरातल्या महिला असो, तर या सगळ्यांसाठीच गुंतवणूक हा खूप महत्त्वाचा विषय असतो. तर काय त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत? महिलांकरता सुकन्या समृद्धी योजना आहे, जी 18 वर्षांच्या खाली मुलींसाठी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ज्यांचं लग्न करायचं आहे किंवा शिक्षणाकरता ज्यांना पैसा बाजूला ठेवायचा आहे त्या लोकांकरता सुकन्या समृद्धी स्कीम ही खूप छान, अगदी एकदम योग्य आहे. आणि ग्रामीण भागात म्हणू शकतो आपण की डाक योजना, जी म्हणजे डाक तर सगळीचकडे असतो, ग्रामीण भागातही असतो, तर तिथे हे लोक गुंतवणूक करू शकतात. किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स जे आहेत तिथे पण आपण या सगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. नक्कीच. तुझी सुकन्या समृद्धी योजना सांगितली आहे, तर ही बँकेत आणि डाक या दोन्ही विभागात उपलब्ध आहेत. हो. अच्छा. मग याचा काय क्रायटेरिया आहे, काही सांगता येईल का आपल्याला? म्हणजे किती वर्षापर्यंत मुली याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा महिला 18 वर्ष, म्हणजे जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तर मुलीचे पालक करू शकतात, मुलीची आई करू शकते त्याच्यामध्ये गुंतवणूक. आणि बरेच वेळा ग्रामीण भागांमध्ये बचत गट सुद्धा असतात, तर बचत गटांच्या माध्यमातून काय फायदा होऊ शकतो? बचत गटात ते सरकारी योजनांचा लाभ खूप त्यांना एकदम मिळून जातो, आणि बँकिंग प्रणालीशी त्यांची ओळख होते आणि बचत करण्याची सवय लागते त्या लोकांना तशी. आणि त्यामुळे ते साक्षरता वाढते, वित्त साक्षरता वाढते. कारण की बचत गटांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये खूप जास्त आहे. तर अशा वेळेस जे काही लघु उद्योग आहेत, लघु उद्योगासाठी पण चांगला उपयोग होऊ शकतो गुंतवणूक. नक्कीच. पण त्यामध्ये बरेच वेळा काही म्हणजे नुकसान पण होऊ शकतं, आर्थिक नुकसान पण होतं असं महिलांची तक्रार असते. तर त्या संबंधी तू काय सांगशील? शिक्षण थोडं कमी असल्यामुळे कदाचित ते होऊ शकतं, आणि कर न भरल्यामुळे किंवा त्यांनी त्यांचे जे आहेत इन्स्टॉलमेंट्स ते न भरल्यामुळे बाकीचे ज्या महिला आहेत त्यांना तो डिसएडव्हान्टेज होतो की त्यांनाही पैसे भरावे लागतात. तर तो एक खूप मोठा आपल्याकरता जे डिसएडव्हान्टेज आहे. तर ते न करता त्यांना शिक्षण म्हणजे वाढवणं जरुरी आहे, याकरता ज्ञान देणे जरुरी आहे की बचत करणं किती आवश्यक आहे आपल्या फ्युचरसाठी. आणि बचत गटांच्या माध्यमातून महिला म्हणजे थोडी थोडी ठेव ही ठेवू शकतात. दर्शक हो, आणखीन बरेच प्रश्न आहेत, त्याविषयी आपण मृण्मयीशी नक्कीच चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सस्नेह स्वागत. दर्शक हो, आजचा विषय आहे आजची गुंतवणूक भविष्याची तरतूद, आणि याविषयी आपल्याशी चर्चा करते आहे मृण्मयी कानेटकर. मृण्मयी, आपण आतापर्यंत बचत गटांविषयी सुद्धा बरीच माहिती ऐकलीत. बचत गटांमध्ये अनेक महिला एकत्रित येत असतात, तर अशा वेळेस त्यांना काय फायदा होतो? म्हणजे कोणत्या प्रकारचे उद्योग त्या करू शकतात? जसं लघु उद्योग करू शकतात, बुटीक झालं, किंवा छोटा मोठा व्यवसाय काही विक्री करणं आहे त्यांना, किंवा स्टार्टअप्स म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये असतात 3 योजना. एक असतं शिशु जे 50,000 पर्यंत मुदत देतं, एक असतं किशोर जे 50,000 ते 5 लाखचे एवढी गुंतवणूक करू शकतो, आणि एक असतं तरुण जे 5 लाख ते 10 लाख मध्ये तेवढ्या रक्कम मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. अच्छा.
म्हणजे वेगवेगळे उद्योग जे महिलांना म्हणजे आवश्यक आहे किंवा त्यांना जे आवडतात, ज्यामध्ये त्या करू शकतात, ज्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात, तर असं कुठलं बंधन नाही आहे त्यांना की हाच उद्योग किंवा कुठला पण, म्हणजे पापड उद्योग तर असतोच, पण छोटे मोठे कुठले पण उद्योग त्या करू शकतात. हो बरोबर, नक्कीच. मृण्मयी, बरेच वेळा असं होतं की महिलांना विशेष अधिकार काही ठिकाणी दिल्या जातात, म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी बँकांमध्ये किंवा अजून अनेक ठिकाणी असतात विशेष अधिकार, तर या संदर्भात काय सांगशील? जसं आता गुंतवणूक तुम्ही करताय, महिला करते सपोज, तर त्यांना नो युअर कस्टमर ही जी सर्व्हिस आहे, KYC नॉर्म्स म्हणतो आपण, तर त्या खूप सोप्या पद्धतीने होतात. प्रोसेसिंग फीस जी लागते ऑनलाईन सपोज करत असाल तर ती खूप सहजा तुमची होऊन जाते. आणि पुष्कळशी स्कीम्स आहेत, जशी सन्मान सर्टिफिकेट जे आहे, महिला सन्मान सर्टिफिकेट स्कीम, तर ती त्यांना उपलब्ध करून, म्हणजे तो अधिकार आहे त्यांचा, तर ते त्याच्यात ते पूर्णपणे त्याचा उपयोग घेऊ शकतात. आणि जसं आपण आत्ता बोललो की बचत गट, तर सपोज बचत गटमध्ये असेल महिला त्याच्यात रजिस्टर्ड, तर त्या याचा सरकारी लाभ मिळतो अशा महिलांना. तर या सगळ्या ज्या बेनिफिट्स आहेत त्याचा पुरेपूर वापर करावा असं मी म्हणते. हो हो, म्हणजे महिलांनी विशेषतः गुंतवणुकीमध्ये जागरूक राहावं हे जरुरी आहे. तर या संदर्भात काय काय कार्यक्रम होत असतात, म्हणजे हे पण आपण महिलांविषयी सांगूया, म्हणजे ज्यांना यामध्ये खरंच काही क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायची आहे तर त्या करू शकतील, तर ती माहिती असणं महिलांना सुद्धा जरुरी आहे. तर यासाठी आपण काय काय करू शकतो? तर आपण वर्कशॉप्स आणि सेमिनार्स घेऊ शकतो, ओपन टू ऑल, म्हणजे ज्या महिलांना खूप इच्छा आहे जसं जाणून घ्यायचं याबद्दल की गुंतवणूक म्हणजे काय, अशा महिलांकरता आपण ओपन वर्कशॉप किंवा सेमिनार किंवा ऑनलाईन वेबिनार हे सुद्धा ऑर्गनाईज करू शकतो. तर त्यांनी काय होईल की गुंतवणूक करण्याची एक तर सवय लागेल, म्हणजे 18 वर्षाच्या वरती महिला असेल किंवा खाली पण असेल 18 वर्षाची खाली महिला, तर त्या लोकांना सुद्धा जागरूकता वाढेल यामध्ये आणि इच्छा होईल. म्हणजे गुंतवणूक म्हणजे काय, 30-35व्या वर्षी तुम्ही सुरू नाही करत, ही लवकर वयात जेवढं सुरू कराल तेवढं जास्ती चांगलं. म्हणजे मी तर म्हणेन की 18 वर्षापासूनच, म्हणजे आपण महिला असो किंवा पुरुष कोणी असो, सगळ्यांना गुंतवणुकीची आवड लागणे खूप जरुरी आहे. तर मग वर्कशॉप्स थ्रू, सेमिनार्स थ्रू किंवा रॅली आपण काढू शकतो, त्या अवेअरनेस रॅली त्याला म्हणू शकतो आपण. तर रॅली काढून त्याबद्दल गुंतवणुकीची इच्छा आपण निर्माण करू शकतो आणि म्हणजे पुढे नेऊ शकतो आणि आपलं भविष्य आपण सुखीवर करू शकतो. खरंच खरं म्हणजे बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की नोकरी लागल्यानंतर आपण आपले जे काही खर्च आहेत हे थोडंसं झाल्यानंतर पुढे गुंतवणूक करणं सुरू करूया, असा एक बरेच जणांचा विचार असतो. पण खरं तर जेव्हा, म्हणजे किती पण असो, म्हणजे पैसे कमी असो किंवा जास्त असो, पण त्यातून सुद्धा ते वाचवणं जरुरी आहे. म्हणजे त्यातूनही ते वाचवता येऊ शकतात, कमीत कमी का असेना पण वाचवता येऊ शकतात. तर याविषयी तुझं काय मत आहे? आजची पिढी आपण बघितली तर आता पैसे कमवले आणि खर्च केले अशी वृत्ती झालेली आहे. तर आपली गुंतवणूक जी आहे ती भारतीय परंपरा राहिलेली आहे. जसं आपण बघू, कुठल्याही मध्यमवर्गीय घरात आपण बघू की आई आपली जी आहे, आपल्या लहानपणी आपल्याकडे गुल्लक असायचं, पिगी बँक ज्याला म्हणतो. तर कोणीही आला, मावशी काका आलेत उन्हाळ्याच्या किंवा आजी आजोबा आलेत, तर ते असे 1 रुपये 1 पैसा 10 रुपये 20 रुपये असे द्यायचे. तर त्यामध्ये आपण, आपली आई म्हणायची की ते खर्च नको करू. आपण काय म्हणायचो की मी चॉकलेट घेते किंवा चिप्स घेते किंवा फ्रेंड सोबत जाऊन मी पार्टी करते. तर असं न करता आई म्हणायची की नाही, तर त्याच्यात भर, पिगी बँक मध्ये भर, ती भरल्यानंतर मग त्याला फोडून जितके पैसे तुला मिळतील तेवढ्या पैशाचं आपण काहीतरी करू. तर ही जी सवय आहे ती लहानपणापासूनच आपली मध्यमवर्गीय घरात किंवा मोठ्याही घरांमध्ये होतच असते. तर ही जी गुंतवणूक आहे भारतीय परंपरा आहे, पहिल्यापासूनच चालू आलेली आहे. पण आताची जी पिढी आहे ती फास्ट जनरेशन आहे, एकदम इन्स्टंट रिझल्ट हवा आहे त्यांना. म्हणजे आता गुंतवणूक केली आणि मला लगेचच त्याचा फायदा झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तर ती अपेक्षा तशी गुंतवणुकीत आपण नाही करू शकत. थोडासा वेटिंग पिरियड असतो, पण ऑफकोर्स फ्युचरसाठी खूप लाभदायक आहे. यांनी भांडवल निर्मिती होईल, आपल्याला कर मध्ये खूप फायदा होऊ शकतो आणि फ्युचर मध्ये येणारी आपत्कालीन परिस्थिती सपोज आली फ्युचर मध्ये, तर ती आपण वाचवू शकतो, ती टाळू शकतो आपण. तर त्याकरता गुंतवणूक हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. थोडी बचत करूनच आपल्याला, म्हणजे पाण्यात थेंब थेंबनी घडा भरतो असं जे म्हणतात, तसंच काहीतरी कन्सेप्ट आहे गुंतवणुकीचा. तर थोडा पेशन्स ठेवावा, थोडा संयम ठेवावा आणि विश्वास, मुख्य म्हणजे
काही लोकांचं असतं की रिस्क खूप आहे, म्हणजे जसं ट्रेडिंगचं आपण म्हटलं की रिस्क खूप आहे, डिजिटल करन्सीचं म्हटलं क्रिप्टो करन्सी रिस्क खूप आहे, पण थोडे रिस्क घेतली आता तर ती आपल्याला फायदेशीरच आहे पुढे जाऊन. त्याबद्दल साक्षरता आपण घेऊ ना, आधी साक्षरता घेतली पाहिजे, बरोबर, त्याबद्दल जागरूकता ठेवावी, ती असेल तर मग जोखीम जी आहे ती पण निघून जाते. हो, आणि थोडी थोडी गुंतवणूक आपण करत ती वाढवू शकतो, है ना. म्हणजे जिथे धोका असेल तिथे कमी गुंतवणूक करा किंवा असं वाटत असेल, आणि मग हळूहळू जसं तुम्हाला अनुभव येतो आहे त्यानुसार आपण पुढे जाऊ शकतो. बरेच वेळा मृण्मयी असं असतं की घरामध्ये गुंतवणूक करणं हे पुरुषांची मक्तेदारी असते किंवा तो सगळा भाग पुरुष सांभाळतात, पण अशा वेळेस महिलांनी जागरूक राहणं हे सुद्धा खूप जरुरी असतं. त्यांना माहिती नसतं की आपल्या घरात त्यांच्या पतींनी कुठे गुंतवणूक केलेली आहे, काय केली आहे, तर त्या अनभिज्ञ असतात याविषयी. तर काय सांगशील, म्हणजे महिलांनी कसं जागरूक असलं पाहिजे? तर जे पुरुष आहेत ते महिलांना एकत्र येऊन, महिला आणि पुरुष एकत्र येऊन सपोज नियोजन करतील तर ते जास्ती योग्य राहिलं. आणि पुरुषांनी महिलांना इन्क्लूड करावं किंवा त्यांना जागृत करावं त्याबद्दल की ते काय इन्व्हेस्ट करणार आहेत, ते कुठे इन्व्हेस्ट करणार आहेत, त्याबद्दल त्यांचं जागरूकता वाढवावी. किंवा असे असू शकते की पुरुषांनी आपली मानसिकता थोडी बदलणं गरजेचं आहे. आता आपण बघतोय आपली माननीय वित्तमंत्री एक महिलाच आहे, आपला राष्ट्रपती एक महिला आहे, तर मग सपोज आपला पूर्ण देश एक महिला चालवते आहे, तर घरातलं एक छोटंसं इन्व्हेस्टमेंट नाही करू शकणार महिला. ही जी मानसिकता आहे ही थोडी बदलणं जरुरी आहे. आणि महिलांना इन्क्लूड करा ना, त्यांना शिक्षित करा थोडंसं. नसेल सपोज तुमची बायको नसेल शिक्षित तर त्यांना शिक्षित करा, थोडं अवेअरनेस द्या. आणि महिलांचं पण हे काम आहे की जागृत ठेवावी, स्वतःचं त्यांचं बँक अकाउंट सेपरेट असावं कधी पण. म्हणजे नाही तर काय होतं की लग्न झालं की आपण जॉईंट अकाउंट काढून घेऊ बा, असा एक कन्सेप्ट असतो. तर त्या कन्सेप्टला न जाता आपलं स्वतःचं एक अकाउंट असणं खूप जरुरी आहे महिलांना. नक्कीच. तर याने जागरूकता वाढू शकते. हो, बरोबर. खरं तर म्हणजे आपल्याला अनेक प्रश्न आहेत, कारण की गुंतवणूक करणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे, आणि महिलांसाठी असो की पुरुषांसाठी, कारण खूप महत्त्वाचा तो म्हणजे एक विषय ठरलेला आहे. तर याविषयी आपण चर्चा करूया, पण तुर्तास घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सस्नेह स्वागत. मृण्मयी, आपण गुंतवणूक याविषयी बोलतो आहोत. आजची गुंतवणूक भविष्याची तरतूद. तुझा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याविषयी सुद्धा सखोल अभ्यास आहे, तर याविषयी काय सांगशील? बौद्धिक संपदा हक्क, IPR म्हणजे. अच्छा. आता IPR म्हणजे काय असतं, मानसिक कष्टातनं तयार केलेली कुठली वस्तू त्याचा हक्क मिळवण्याकरता जे आहे ते आहे IPR. त्यावर हक्क आपल्याला कायदेशीर मिळतो. अच्छा. तर ते आहे आपलं IPR. त्याच्यातले काही प्रकार आहेत IPRचे, जसं पेटंट झालं, कॉपीराईट झालं, ट्रेडमार्क झालं. आता सपोज तुम्हाला कुठलं गाणं किंवा नाट्य हे सपोज तुम्हाला रजिस्टर करायचं असेल, आपल्या नावावर करायचं असेल तर कॉपीराईटचा वापर केला जातो. अच्छा. ब्रँड नेम आहे, लोगो आहे तर ट्रेडमार्क आपण वापरतो. आणि कुठले नवीन संशोधन, नवीन औषध करायचं आहे किंवा नवीन यंत्र तयार करायचं आहे तर त्याकरता पेटंट असतं. या व्यतिरिक्त डिझाईन म्हणून असतं, डिझाईन टेक्नॉलॉजी. आणि जिओग्राफिकल इंडिकेशन सुद्धा असतं. तर भौगोलिक कुठल्याही जागेचं सपोज आपल्याला हवं असेल IPR, जसं एक्झाम्पल झालं नागपुरी संत्रा फेमस आहे नागपूरमध्ये, कोल्हापूरची चप्पल फेमस आहे, तर ती भौगोलिक क्षेत्रातील झाली, तर त्यावर सुद्धा आपण IPR घेऊ शकतो. बरं, म्हणजे IPR म्हणजे तुमचे राईट्स असतात, आणि तुमच्या विनंतीशिवाय किंवा तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही कायदेशीर त्याच्यावर तुमचा अधिकार असतो. म्हणजे कोणी ते घेऊ शकत नाही. तर ते रजिस्ट्रेशन प्रोसेस असते, ती रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची असते. जसं कॉपीराईट तुम्ही घ्याल तर तुम्हाला 1-2 महिन्यात मिळून जातं. पेटंटला वेळ लागू शकतो थोडा. ट्रेडमार्क 6 महिने ते 1 वर्षात तुम्हाला मिळतं. तर ते टाइम पिरियड असतो, काही काळ जाऊ द्यावा लागतो. ते रजिस्ट्रेशन करायचं आणि ते मग कायदेशीर हक्क तुम्हाला मिळतो. जर ते तुमचंच असतं, तुमच्याकडनं कोणी घेऊ नाही शकत. नक्कीच. मृण्मयी, बरेच वेळा असं असतं की आजकाल डिजिटल किंवा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान खूप वाढलेलं आहे, म्हणजे सगळेजण ऑनलाईन असतात. तर यूट्यूबवर पण अशा अनेक फोटो अपलोड करणं किंवा असे असतात, वेगवेगळी फोटोग्राफी असते.
तर ती सुद्धा कॉपीराईट केल्या जाते. तर त्यासाठी म्हणजे काय, किंवा कुठलंही कॉपीराईट करायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस असते? कॉपीराईट करायचं तर पहिले तुमचं जे पण संशोधन तुम्ही केलं आहे त्याबद्दल पहिले तुम्ही जाणून घ्या. ते जे तुमचं IPR ऑफिसमध्ये जे तुम्ही जाताय त्याआधी तुम्ही जे केलेलं संशोधन आहे ते कोणी अजून नसेल केलेलं ते पहिले बघणं जरुरी आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्ही रजिस्टर करा. म्हणजे ते ऑलरेडी झालेलं असेल तुमचं प्रोडक्ट, जे ऑलरेडी त्याच्यावर पेटंट असेल तर ते तुम्ही पुन्हा पेटंटसाठी अप्लाय नाही करू शकत. तर ते पहिले त्याची माहिती तुम्ही जाणून घ्या आणि मगच ते रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करा. अच्छा, नाही तर मग काय होईल, ते रिजेक्ट होऊन जाईल. हो, नक्कीच. आणि हे जे राईट्स आहेत तर याविषयी आपण जागरूक कसं राहिलं पाहिजे? म्हणजे बरेच वेळा या गोष्टींची माहिती नसते लोकांना. तर काय, म्हणजे कुठल्या माध्यमातून आपण हे सगळं ज्ञान मिळवू शकतो, किंवा ऑनलाईन हे सगळं अवेलेबल आहे का? ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपल्याला युट्यूबवर व्हिडिओज मिळतील याच्यावर, किंवा सपोज आपल्याला करायचं प्रत्यक्षात जाऊन तर कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये, बेसिकली शाळेपासूनच सुरुवात झाली तर बरं राहील. तर शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये जाऊन याबद्दल जे एक्सपर्ट्स आहेत त्या लोकांनी त्यावरती वेबिनार्स घेतले पाहिजे, सेमिनार घेतले पाहिजे, त्याबद्दल जागरूकता दिली पाहिजे. तर तिथूनच मग तो येईल, आवड निर्माण होईल त्याकरता IPR साठी. आणि कन्सेप्ट म्हणजे काय, तर IPR म्हणजे लोक घाबरून जातात की अरे बापरे मी कसं करू, एकदम पेटंट माझ्या नावाने कसं करू. तर जसं माझ्या नावाने एक डिझाईन आहे, इंटरनल बँकिंग किटचं मी डिझाईन केलेलं आहे. डिझाईन म्हणजे ते स्ट्रक्चर कसं असेल त्याचं, ब्ल्यू प्रिंट म्हणतो आपण त्याला, ते आहे. तर त्याबद्दल आधी माहिती जाणून घेतली मी की कसं, म्हणजे त्याचं रजिस्टर कसं करायचं, काय त्याची प्रक्रिया आहे. तर ती पहिले म्हणजे साक्षरता हवी, पुन्हा तेच लिटरसी हवी, त्याबद्दल जागरूकता हवी. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात विलिंगनेस, इच्छा नसेल तर मग काहीच शक्य नाहीये. हो हो. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे तुमच्या ज्ञानाने किंवा बौद्धिक क्षमतेने तुम्ही जे निर्माण केलेलं आहे तर ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही, है ना. म्हणजे त्याच्यावर तुम्ही हक्क आणि एक कायदेशीर अधिकार त्याच्यावर असतो. आणि बरेच वेळा असं होतं की गुंतवणूक करताना महिला अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात, तर इथे दुप्पट पैसे मिळतील, तिथे दुप्पट पैसे मिळतील असं सांगितलं जातं आणि असे प्रलोभनं पण दिल्या जातात. तर त्यावेळी कधी कधी नुकसान होऊ शकतं. याविषयी काय सांगशील? तसं फसवणूक एजंट जे असतात किंवा जाहिराती जे आपल्याला येतात, मेसेजेस येतात, व्हॉट्सअप मेसेजेस येतात, किंवा आपला इंस्टाग्रामवरती मेसेज येतो की याच्यात गुंतवणूक करा, 2 दिवसात पैसे डबल होतील, ट्रिपल होतील 2च दिवसात, किंवा इकडे कर माफी राहील तुम्हाला, कर खूप कमी राहील, किंवा यावर व्याज तुम्हाला जास्ती मिळेल, असं काही काही तुम्हाला मेसेजेस येत असतील तर त्यापासून सावध राहा. ज्या कंपनी वेबसाईट्सवर रजिस्टर्ड आहेत, ज्या सरकार मान्य प्राप्त झालेल्या आहेत, जिथे तुम्हाला सेवा अगदी व्यवस्थित मिळेल, तशाच कंपनीमध्ये तुम्ही त्याच कंपनीजला फॉलो करा आणि तिथेच गुंतवणूक करा. हो, म्हणजे जे कायदेशीर अधिकृत आहेत अशाच वेबसाईट्सला तुम्ही त्याच्याच मागे जा. हो हो. बरेच वेळा ग्रामीण भागातल्या महिलांना या गोष्टींची माहिती नसते आणि सुरुवातीला अनुभव चांगला येतो, पण नंतर मात्र ती फसवणूक होते, असं अनेकदा होतं. तर अशा वेळेला महिला फसतात या सगळ्या प्रलोभनांना. तर ही गुंतवणूक, आजची गुंतवणूक, भविष्याची तरतूद, खूप महत्त्वाचं हे असतं पाऊल. तर अशा वेळेला आपण काय, म्हणजे कायदेशीर काय याच्यावर आपण मार्ग काढू शकतो? म्हणजे जर फसवणूक झाली तर काय त्याच्यावर मार्ग असू शकतो? फसवणूक झाली तर पोर्टल आहे, त्याच्यावरती म्हणजे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आता ग्रामीण भागातल्या झाल्या तर कोणी त्यांच्या वतीने येऊन ती तक्रार सपोज नोंदवली ऑनलाईन, तर मग त्यांना पण याचा फायदा होऊ शकतो. ग्रामीण महिलांना एवढं ते ऑनलाईनचं नाही समजत, पण त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगितलं, किंवा ग्रामीण भागात जाऊन आपण सपोज ते कार्यक्रम घेतले फुकटात, तर मग त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो आणि हे थोडं वाचेल. म्हणजे फसवणूक होणारच नाही याकरता आपण पहिल्यापासूनच काळजी घ्यावी, ते जास्ती गरजेचं आहे. नक्कीच. मृण्मयी, तुझा क्रिप्टो करन्सीवर पण खूप सखोल अभ्यास झालेला आहे. काय आहे क्रिप्टो करन्सी? कारण की अनेक जणांना हे माहिती नाहीये. क्रिप्टो करन्सी म्हणजे बेसिकली कॅशलेस करन्सी आहे. अच्छा. ज्यामध्ये फिजिकल कॅश कोचेस इन्व्हॉल्व नाहीये. पूर्ण सगळी जी पण गोष्ट, ट्रान्झॅक्शन जी पण होते ते डिजिटली होते. आणि ही जी करन्सी आहे, ट्रान्झॅक्शन करायला आपल्याला ब्लॉकचेनची सहायता लागते. अच्छा. ब्लॉकचेन हे डिजिटल खाते असते, जसं आपण आपल्या
ऑफिसमध्ये लेजर बुक मेंटेन करतो, रजिस्टर मेंटेन करतो. तर ही ब्लॉकचेन म्हणजे डिजिटल लेजर आहे. त्यामध्ये सगळे तुम्ही जे पण ट्रान्झॅक्शन्स केले आहेत ते सगळ्याचा रेकॉर्ड असतो. अच्छा. आणि प्रत्येक ब्लॉक जो असतो, ब्लॉकचेन म्हणजे एक साखळी असते, प्रत्येक ब्लॉक एक दुसऱ्याशी जोडलेला असतो. आणि जी पण माहिती असते प्रत्येक ब्लॉकमध्ये आपली स्टोअर्ड असते. तर याच्यात छेडखानी करण्याचा म्हणजे खूप कमी स्कोप आहे. कारण एकही ब्लॉकमध्ये सपोज तुम्ही कुठे काही चुकामुक झाली तर ती दुसरा ब्लॉक कॅप्चर करतो. कारण प्रत्येक ब्लॉकमध्ये एक पासवर्ड असतो, कीवर्ड असतो आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीलाच माहित असतो जो ट्रान्झॅक्शन करतो. जो बाईंग अँड सेलिंगच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांनाच याबद्दल माहिती असते. तर तिसरा व्यक्ती सपोज त्याच्यात आला तर ते उघडकीला येतं लवकर. त्यामुळे हे सेफ फॉर्म ऑफ ट्रान्झॅक्शन आहे असं मी म्हणेन. आणि नवीन पिढी करता मुख्य म्हणजे जसं आता डिजिटल पेमेंट झालं, आता आपण स्कॅन करून आपण कुठलीही वस्तू विकत घेऊ शकतो. हे आपण विचार केला होता का 50-1 वर्षांपूर्वी किंवा स्वातंत्र्यापूर्वी की असं काही होऊ शकतं? बाकी एक आपण स्कॅन करू, 1 मिनिटात आपलं होऊन जाईल पेमेंट. तसंच क्रिप्टो करन्सी आहे. ते सगळं ऑनलाईन फॉर्म मध्ये आहे, मोबाईलमध्ये असतं, ऍप्सच्या थ्रू तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. नक्कीच. मृण्मयी, याविषयी आपण चर्चा करूया, पण आता विश्रांतीची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, आपण बघत आहात कार्यक्रम सखी सह्याद्री. कार्यक्रमात पुन्हा आपलं सर्वांचं सस्नेह स्वागत. मृण्मयी, आपण बोलत होतो क्रिप्टो करन्सीवर, आणि क्रिप्टो करन्सीवर पण तुझा खूप सखोल अभ्यास आहे आणि मला असं वाटतं तुझ्या PhDचा विषय सुद्धा क्रिप्टो करन्सीशी संबंधित होता. काय विषय होता तुझा? माझा विषय होता इव्हॅल्युएशन ऑफ रिटेल इन्व्हेस्टर्स बिहेवियर टुवर्ड्स क्रिप्टो करन्सी विथ स्पेशल रेफरन्स टू नागपूर सिटी. अच्छा अच्छा. म्हणजे विशेषतः नागपूर सिटीसाठी हा जो विषय घेतला होता तू, तर तो होता. नक्कीच. आणि यासाठी म्हणजे तू काय केलंस? म्हणजे PhD करावं हे तू आधीपासूनच ठरवलं होतं का? PhD म्हणजे एवढा नव्हता विचार केला की PhD करीन, पण क्रिप्टो करन्सी हा विषय जो आहे तो मला एकदमच कॅची वाटला. 2013 पासून भारतामध्ये जास्ती प्रचलन आहे, तसं 2009 मध्येच हा कन्सेप्ट आलेला आहे. पण 2013 पासून भारतात जरा याबद्दल थोडासा चर्चेचा विषय सुरू झाला होता. तर जसं जसं माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर मला असं वाटलं की PhD आपण करावी यावर आणि हाच विषय घ्यावा, कारण हा थोडासा जरा वेगळा विषय आहे. तर याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. अवेअरनेस असला तरी भीती आहे की याच्यात मी काय इन्व्हेस्ट करायचं किंवा काय आहे बा. खूप काही लोकांना माहिती पण नाही आहे की क्रिप्टो करन्सी काय आहे ते. तर मला असं वाटलं की हा विषय घेणं योग्य राहील. थोडं काहीतरी वेगळं आहे आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, आणि यासाठी काय करू शकतो आपण पुढे जाऊन त्याबद्दलही, म्हणून हा विषय मी घेतला. PhDचा हा तू एकदम कठीण विषय घेतला होता, तर याविषयी तुला काही अडचणी वगैरे आल्यात का? म्हणजे हे सगळा तुझा हा प्रवास जो शिक्षणाचा प्रवास झाला आहे आणि मुख्यतः अर्थविषयक जो काही तुझा अभ्यास झालेला आहे, तर यामध्ये तुला काही कधी अडचणी आल्यात का? अडचणी म्हणजे लोक जे म्हणतात की हा विषय खूप कठीण आहे, माझ्या गाईडने कधी म्हटलं नाही, माझ्या पेरेंट्सनी कधी म्हटलं नाही, फॅमिली मेंबर्सनी कधी म्हटलं नाही, पण बाकीचे लोक जे आहेत ते म्हणतात की किती कठीण विषय आहे, हा का बरं घेते आहे, मग क्रिप्टो करन्सी बंद झालं तर काय करशील. तर हे सगळे अडथळे आले आणि खूप लोकांनी निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला पहिल्या तर सुरुवातीला. पण आता हळूहळू जसं मी याच्यात शिकत गेली तसं मला असं वाटतं की नाही, हा विषय खूप गंभीर आहे आणि म्हणजे याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. अच्छा. आणि हा सगळा अभ्यास करताना तू आणखीन वाद्यसंगीत सुद्धा शिकली आहेस, तसंच खेळामध्ये सुद्धा तुला रुची आहे, क्रिकेट, बॅडमिंटन सुद्धा तू खेळते, आणि याबरोबरच आवड, छंद म्हणून तू कुकिंग आणि हे सुद्धा सांगितलंयस. तर काय म्हणजे हे सगळं जे आहे हे कसं सांभाळतेस, आणि आता लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींना वेळ कसा देतेस? आता हा जो आहे मला वारसा हक्क मिळालाय, असं म्हणजे वरदान आहे असं म्हणू शकते मी. म्हणजे आईला बघितलं आहे मी लहानपणापासून, मल्टीटास्किंग वुमन आहे ती. सगळ्याच गोष्टी तिने मॅनेज केल्या, घर, जॉब, आणि तिचा छंद म्हणजे लिखाण, ती खूप छान लिहिते, गाण्याचं पण तिला आवड आहे. तर तिचं बघूनच मी शिकली. मला ती म्हणजे लहानपणापासूनच वारसाच घेतलाय मी याबद्दल, आणि मी त्याच्यात इंटरेस्ट मला म्हणजे करमत नाही, मल्टीटास्किंग मी नाही केली तर मला करमत नाही. तर सगळ्या गोष्टी मला आवड आहे. तर क्रिकेट, बॅडमिंटनची त्याच्यात जास्ती आवड आहे. कुकिंगचं जसं आधी लग्नाआधी एवढं नाही करायची, पण लग्नानंतर आता मुलगा वगैरे झालाय तर मग आता अजून एक एक पदार्थ करून बघा, नवीन नवीन पदार्थ शिका, त्याच्याकरता शिका, बाकी काही नाही. मोटिवेशन तिथून मला जास्ती मिळतं.
तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची खूप आवड आहे. आणि त्याच्यात ही नोकरी तर करायचीच आहे. एक इंडिपेंडंट वुमन म्हणून मला लोकांना प्रेरित करायला आवडतं. म्हणजे मला 4 लोक बघून इन्स्पायर होतील तर मला आवडेल ते. नक्कीच. तर ते मी आईचं बघितलं आहे, त्यामुळे मी ती आवड स्वतःत निर्माण केली. आणि तसं ती जसं वागते, तसं ती जसं करते काम, तसं करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी माझ्यासाठी ते सौभाग्य राहील असं मी म्हणते. अच्छा, म्हणजे आईकडून मिळालेला हा वारसा आहे तुला आणि तो तू जपते आहेस, म्हणजे तो वसा पुढे चालवते आहेस. खरं तर तू वाद्यसंगीत शिकतेस, तर कुठलं वाद्य तू म्हणजे शिकते आहेस? मी तबलामध्ये विशारद आहे. बरं. आणि बुटी संगीतातनं मी पूर्ण माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. अच्छा. लहानपणापासूनच, म्हणजे लहानपणी माझ्या आजीमुळे मला ही निर्माण झाली तबल्याची. तसं थोडंफार गायनाची रुची पण होती, थोडंफार नृत्याची पण रुची होती, पण तबलामध्ये जास्ती. आणि त्यातल्या त्यात मुली खूप कमी आहे या फील्डमध्ये. मुलगी तबला वाजवते म्हणजे लोक असे बघतात, अरे हो ही मुलगी आहे, ही कशी काय तबला वाजवते बा. तर लहानपणी त्याबद्दलही पुष्कळसे माझे अडथळे आले आहेत. म्हणजे मी त्या संगीत इथे म्हणजे अकॅडमीमध्ये बुटी संगीतात जायची, तर तिथे माझ्या क्लासमध्ये 5 मुलं आणि मी एकटी मुलगी. तर ते मुलं मिळून मला मग माझ्यावरती बघायचे असे की अरे ही कशी काय तबला. म्हणजे 15 वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी हे मान्यता होती. आता महिला सगळ्याच क्षेत्रामध्ये आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही. पण तेव्हा जेव्हा मी तबला शिकत होती तेव्हा असे बघायचे की मुलगी कशी काय तबला, म्हणजे गुन्हा केला बा तू, असं असायचं. पण हा जो तबला आहे याबद्दल मला रुची होती, याचाही माझा वारसा आहे. कारण माझी आजी गायन म्हणजे एक्सपर्टच होती, तिने पण MA केलाय गायनामध्ये. तर तिथूनच मला तबल्याची रुची झाली. ती गाणं म्हणायची आणि मी तबला वाजवायची. असं थोडं थोडं सुरू झालं आणि मग त्याच्यामध्ये मला आवड निर्माण झाली. आणि मग मी विशारद केलं आणि स्वराली संगीत संस्था याच्यामध्ये मी तबला वाजवते आणि छोटे मोठे कार्यक्रम पण करते मंदिरात जाऊन. तर हे सगळं मॅनेज करायला मला आवडतं. अच्छा. आणि खरं तर म्हणजे तुझा हा सगळा जो प्रवास आहे आणि हा खरंच प्रेरणादायी आहे, कारण की तुझे सगळेच विषय असे आहेत की म्हणजे जे महिला सहसा घेत नाही. म्हणजे वित्त क्षेत्र असो, क्रिकेट खेळणं असो, तबला वाजवणं असो, आणि या सगळ्यातच तुला रुची आहे आणि त्याच्यात तू चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहेस. आणि याबरोबरच तुझे अनेक रिसर्च पेपर्स सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. मला असं वाटतं की वुमन हेल्थशी रिलेटेड सुद्धा तुझे काही रिसर्च पेपर्स आहेत असं तू सांगितलं होतंस. आपण जी गुंतवणूक करतो तर महिलांनी स्वास्थ्याचा विचार करताना, हेल्थचा विचार करताना काय योजना केल्या पाहिजे असं तुला वाटतं? सगळ्यात पहिले तर महिला जेव्हा गुंतवणुकीकडे जातात तेव्हा आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात. तर ते पहिले टाळावे त्यांनी. दर 6 महिन्यांनी कुठल्याही छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करावी पहिले तर. आणि हेल्थ इन्शुरन्स बद्दल पहिले माहिती करून घ्यावी. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, कसं केलं जातं आणि त्याकरता काय काय पॉलिसीज आहेत बा, त्या सगळ्याची त्याकरता साक्षरता घ्यावी, त्याकरता जागरूक पहिले व्हावं आणि मग गुंतवणूक करावी. बरोबर आहे. म्हणजे आपल्या स्वास्थ्याकडे पण दुर्लक्ष होता कामा नये, कारण की महिला असो किंवा पुरुष असो, आणि जेव्हा संसाराचा आपल्याला हा रथ पुढे न्यायचा आहे तर तुम्ही सक्षम असणं, स्वास्थ्य अगदी उत्तम असणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी पर्यावरण असो किंवा वुमन हेल्थ असेल, नंतर कृषी क्षेत्र असेल, या सगळ्याच याच्यामध्ये तुझा अभ्यास आहे खरं तर हे सगळे रिसर्च पेपर्स तू प्रकाशित झालेले आहेत, इंटरनॅशनल लेवलला तुझे ते प्रकाशित झालेले आहेत. तर हा जो सगळा तुझा प्रवास आहे, तर इथपर्यंत येताना काय म्हणजे काय वाटतं तुला की आणखीन पुढे आपण काय करू शकतो असं वाटतं तुला? हा विषय अजून पुढे नेता येईल थोडा, याबद्दल अजून जागरूकता, म्हणजे अजून मला चान्स मिळाला तर मी अजून रिसर्च पेपर्स पब्लिश करीन. नुसतं हाच विषय नाही क्रिप्टोकरन्सीचा किंवा कृषी क्षेत्रातला, अजूनही भरपूर विषय त्याबद्दल मला रिसर्च करायचा आहे. तर हा पुढे नेता येईल याकरता मी खूप प्रयत्न करीन. आणि लोकांनी पण करावं यामध्ये रिसर्च पेपर्स. नुसतं म्हणजे पब्लिकेशन करायचं म्हणून नाही, त्याबद्दल ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, त्याकरता जागरूकता हवी. त्याही करता हे रिसर्च पेपर्स म्हणजे पब्लिश करा. जे लोक या अकॅडमिक फील्डमध्ये असतील त्यांनी तर करावं असे म्हणजे मी असा सल्ला देते. नक्कीच. आणि महिलांनी म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. तर याविषयी आपल्या सगळ्यांना, म्हणजे या सगळ्या सख्यांना तू काय सांगशील? सगळ्या सख्यांना की गुंतवणूक पहिले तर ते आपण आधीच बोललो, गुंतवणूक बद्दल आधी तुम्ही पूर्णपणे जागरूकता ठेवा.
आणि गरज नसेल तर नका करू गुंतवणूक. म्हणजे सगळं संपलेलं आहे तुमचं किंवा काही जबाबदारी नाही आहे तर गुंतवणूक करायची गरज नाही. कारण फसवे खूप होतात, फ्रॉड एजंट्स खूप असतात किंवा जाहिराती चुकीच्या येतात. तर जेही करायचं आहे ते पूर्ण लक्षपूर्वक करा आणि एकदम सावधानीने करा. जोखीम किती आहे ते आधी बघा, जोखीम बघूनच त्यावर तुम्ही गुंतवणूक करा आणि त्याच हिशोबाने तुम्ही विविधीकरण करा. म्हणजे एकाच याच्यात तुम्ही म्हणजे शेअर्समध्ये सगळे पैसे लावून दिले किंवा सगळे पैसे FD मध्ये टाकून दिले, सगळे RD मध्ये टाकून दिले, तर असं नाही. सगळ्या याच्यात थोडं थोडं इन्व्हेस्ट करा, विविधीकरण करा. त्याने काय होईल की तुम्हाला बेनिफिट होईल त्याचा खूप. आणि एकदम लॉस म्हणजे आपत्कालीन सिच्युएशन आली तर त्याकरता तुम्ही वेगळ्याने ठेवा, त्याचे फंड्स बाजूला ठेवा नेहमी. पहिले तर ते सांगेन की मी आपत्कालीन निधी बाजूला ठेवा आणि मगच इन्व्हेस्टमेंटचा विचार करा, मगच गुंतवणूक करा. याविषयी आपण बोलूया, पण तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मृण्मयी, आपण बोलत होतो की गुंतवणूक ही किती महत्त्वाची आहे आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक असते. पर्यावरण असेल, कृषी क्षेत्र असेल किंवा वुमन हेल्थ आहे, म्हणजे महिलांचं स्वास्थ्य आहे, या सगळ्याच याच्यात गुंतवणूक आपण कशी करू शकतो याविषयी तू माहिती दिलीस. बरेच वेळा असं होतं की युवा पिढीला अनेक गोष्टी माहिती नसतात. म्हणजे घरी आईवडिलांकडनं त्या माहिती होतात की आपण पुढे कुठे काय गुंतवणूक केली पाहिजे. आजकाल डिजिटलायझेशन पण खूप झालेलं आहे, पण तरी सुद्धा युवा पिढीने याकडे वळावं, वित्तीय क्षेत्राकडे वळावं, याचा अभ्यास करावा किंवा हे क्षेत्र निवडावं. खरं तर म्हणजे त्याची पण गरज आहे नव्या पिढीने इकडे पण वळण्याची. तर यासाठी तू काय सांगशील, काय करायला पाहिजे? पहिले तर मी विनंती करते सगळ्या नव्या पिढीला की गुंतवणूक हा विषय जो आहे तो म्हणजे नुसतं पैसा वाढवणं नाही आहे. भविष्याची सिक्युरिटी आपण जे म्हणतो, सिक्युरिटी, सगळ्यांना सिक्युरिटी हवी असते, तर भविष्याची सुरक्षता ही गुंतवणुकीची आपण माध्यमातून करतो. तर नवीन पिढीत आजकाल ते जसं आपण आधी बोललो की तो जो ट्रेंड आहे तो चाललाय आता, पिगी बँकवाला जो कन्सेप्ट आहे, थोडं थोडं बचत करण्याची जी सवय आहे ती सुटते. तर तसं न करता तुम्ही आता सपोज कमवत आहात तर तुम्ही थोडे 10,000 कमवताय तर थोडेसे 1,000 रुपये सेव्ह करा, 20,000 कमवताय तर 2,000 सेव्ह करा. असं सेव्हिंग्सची सवय, बचतची सवय आधी लावा स्वतःला. आणि त्याचे आत्ता फळ नाही मिळणार पण काही वर्षात फळ मिळतील तुम्हाला. तर त्याकरता तुम्ही विलिंगली, म्हणजे आईनी म्हटलं, वडिलांनी म्हटलं किंवा काही लोक काय फॅशन करतात की तो करतोय तो मी पण करते, किंवा जाहिराती बघतात, इंस्टाग्रामवर बघतात, फेसबुकवर बघतात की इथे बाय इन्व्हेस्टमेंट असं होत आहे, आपण मी पण करून बघतो. तर फॅशन म्हणून नका करू, स्वतः इच्छा म्हणजे तुमचं भविष्य उज्ज्वल बनवण्याकरता तुम्ही गुंतवणूक करा आणि दुर्लक्ष नका करू. मुख्य म्हणजे की आता पैसा आलाय तर मी आता जातो गोवा ट्रिपला किंवा लद्दाख ट्रिपला, असं नाही. थोडीशी गुंतवणूक करा आणि आहेच पुढे, मग त्याच्या थोडा अजून अधिक पैसा आला तर तुम्ही त्याच्यात फॉरेन ट्रिप्स पण करू शकता. बरोबर आहे. म्हणजे आज केलेली गुंतवणूक तुमचं उज्ज्वल भविष्य ठरू शकते. आणि खरं तर युवा पिढीने याचा अभ्यास करावा. म्हणजे तू आतापर्यंत जवळपास 12वी पासून या क्षेत्राचा अभ्यास केलेला आहेस, वित्तीय क्षेत्राचा, कॉमर्स घेतलेला आहेस. आज युवा पिढीचं जे आहे बरेच वेळा ते इंजिनिअरिंग, मेडिकल याकडे वळतात आहे. तर याविषयी तू काय सांगशील? म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, कसं यावं? तर आता सायन्स, इंजिनिअरिंग म्हणजे मुलगा 10वी झाला, 95% मुलगा मुलगी कोणी 95%च्या वर आले की मग असं फॅमिलीमध्ये सुरू होऊन जातात डिस्कशन्स की नाही हा आता इंजिनिअरिंग बनेल, मोठ्या कॉलेजमध्ये जाईल किंवा सायन्स घेईल किंवा कलेची आवड असेल तर आर्ट्समध्ये जाईल. पण आता आपण सगळीकडे बघतोय पूर्ण आपलं जे GDP आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, ती कॉमर्सच्याच बेसवरती टिकून आहे. तर कॉमर्सच आता आपल्याला पुढे घेऊन जाईल. भांडवल निर्मिती करायचे, भांडवल वाढवायचं असेल, तुम्हाला असेट सिक्युरिटायझेशन करायचं असेल तर त्याकरता कॉमर्स शिकणं खूप जरुरी आहे. इकॉनॉमिक्स शिकायचं आहे तर त्याकरता कॉमर्स खूप जास्त जरुरी आहे. तर डिमांड अँड सप्लायचं तुम्ही कसं म्हणजे वाचाल ते. तर आता NEP मध्ये ती आपल्याला मिळाली आहे त्याचा फायदा की तुम्ही सायन्स घेतला आहे तर तुम्ही कॉमर्सचा विषय घेऊ शकता, कॉमर्स घेतला आहे तर तुम्ही आर्ट्सचा विषय घेऊ शकता. तर कॉमर्स हा सब्जेक्ट हा तुम्ही घ्या मी असं म्हणेन. म्हणजे ज्यांना सायन्सकडे वळायचं आहे, आर्ट्सकडे वळायचं आहे, त्यांनी सुद्धा कॉमर्समध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि 11वी 12वी पासूनच घ्यावा.
म्हणजे आणि कॉमर्स नुसतं एक दिवसात संपणारं नाहीये. म्हणजे कॉमर्सला काही मरण नाहीये. कॉमर्स इंडस्ट्रीला कधीच म्हणजे थांबू नाही शकत. आपण आता कोविड बघितला आहे, कोरोनाचा काळ बघितलाय, तेव्हा बँका ज्या होत्या, कॉमर्स इंडस्ट्री होती ती नव्हती थांबलेली. बाकी सगळे जरी उद्योग बंद झाले होते, कॉमर्सचे धंदे बंद नव्हते झाले. त्यामुळे कॉमर्सला काही मरण नाहीये. तर मी आजच्या पिढीला स्पेशली म्हणेन आणि त्याच्या ऑफकोर्स पेरेंट्सला म्हणेन की आपल्या मुला मुलींना कॉमर्स करता वळवा, त्यातही फायनान्स करता जास्ती भर द्या. त्याच्यात आपलं भविष्य उज्ज्वल आहे आणि आपल्याला फायदाच फायदा आहे. बरोबर. आणि तू आत्ताच GDPचा उल्लेख केला, तर आपण GDP वाढवण्यासाठी काय करू शकतो असं वाटतं तुला? गुंतवणूक. GDP गुंतवणुकीशीच रिलेटेड आहे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक. मुख्य म्हणजे जसं विविधीकरणचा म्हटलं, एका याच्यात सगळे गुंतवू नका, सगळीकडे तुम्ही थोडं थोडं गुंतवणूक करा. आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छा असली पाहिजे, नाही तर कसं मग गुंतवणूक होणार. आपल्या देशाला आपली GDP वाढवण्याकरता, भांडवल आपलं वाढवण्याकरता गुंतवणूक करा आणि योग्य गुंतवणूक करा. एवढंच मी म्हणेन. शहाणपणाने गुंतवणूक करा. अगदी बरोबर आहे. मृण्मयी, खूप छान आज आपलं मार्गदर्शन आपल्या सगळ्या दर्शकांना मिळालेलं आहे. आणि खरं तर आजची गुंतवणूक भविष्याची तरतूद हा विषयच इतका महत्त्वाचा होता आणि महिलांसाठी तर तो खूप महत्त्वाचा आहे. आजकालच्या युवा पिढीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तुझे नागपूर दूरदर्शनतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.